काकी ओ काकी कोटी गेला ज्यान काकी आत्ता न पत्ता नाही बाबा आवाज येऊन देतो तरी येत नाही. कावची काव तुमचा एक तर गावात गडबड माऊल खराब आहे. ती गोदाबाईला पकडून दिले तुमची टेन्शन लागली. किती लागतं सांगा. अरे कोटी गेला होतास रे. म्हणजे घरामध्ये होतो तुमच्या आवाजानं शेव का. आता तुम्ही हो म्हणून आलो. बोला किती देऊ. अरे कशी आहे रे. अजी कळ काय नाजी हो का तूच काढलास रे. अजी नाही जेव म्हणतो होता. सांगा किती देऊ. बर दे दे 30 ची दे. गिलासही लहानचा काय बे. हा आता तुम्ही मोठा बोलू. कडक आहे का कशी आहे रे. येऊ पाहण्याची मग समजते ना बऱ्याच हो. चीज गीज आहे की नाही रे. भेद्रू गिद्रू काय तोंडीला आजी घरी खावाले भेजायचे बांधून तुम्हाला गोडचा भेदूर देऊ. काय तो ढोकसा तुम्ही. एक तर मुगाचे भाव वाढले 65 रुपये किलो. ना तुम्हाला पोलीस वाल्याचे हप्ते देऊ का तुम्हाला का देऊ. अरे दे रे बापा दे पण असा बोलू नकोस. अरे कोणीतरी इकडे येत आहे. अबे हात घोरपडे तो नव्हे. थांब 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 नकोस. तो सस्पेंड झालाय. आजकाल मोहाची प्यायला लागला. चप्पल फेरली का बे हे. त्या हगदुडी मध्ये आला का लागला बे तू. धप्पा हगदुडीला भरून गेली चप्पल. लागला बे. लागला बे. हळूहळू बोला. तुम्ही इकडे कसे आल्या. अरे मोहाची प्यायला आलो. मोवाची प्यायला आल्या तुम्ही. हो आता तुम्ही एक काम करा. जास्त ओरडा नको. हळू बोला. कारण काय मी सस्पेंड हवालदार झाला हो ना. त्याच्यामुळे मला सांगा ही कशी आहे जी. अरे एकदम कडक. एकदम कडक काय म्हणता. आताच एक पाव मारलं. दे आग लावे साहेब. तुमच्याकडून मला 30 रुपयाची पेवाची आहे आता. काऊन पैसे सरले. आता कोणत्या पैशाला कोण कारा कुत्रा होऊन त्या का. बहु पैशात आपल्याकडे बहु पैशात. एक काम कर अबा अजा. बाप रे बरोबर घेत होत्याची. असा अबे मी दिसल्यावर पहिलं पटकन एक गिलास काढस. आणि आता सस्पेंड झालो म्हणून का मला का विसरलास का बे. किती देऊ सांगा. किती देऊ सांगा. 2 महिने नाही झाले लेका तुला धंदा कराले. कोण सांगा बे. अबे माझ्या भरोश्यावर तू धंदा करत आहेस तू. आणि मला देऊ नाही शकत का बे तू दारू. नाही आता नाही देऊ शकत तुम्हाला. असा नाही नाही म्हणजे सस्पेंड झालो म्हणून मला देऊ बरं, नाही बरं, राहिला. तुमची इज्जत अबे गेली आता. असा हो हो हो. म्हणजे माझी काही इज्जतच नाही राहिली. नाही, नाही, नाही. अबे तरी बहु पावर गलती आहे. आहे का सांगा किती देऊ. बाप तीन लावायचं नाही. अरे घे ना चुपचाप. असा घेत असेल घ्या ना तर मी जातो. अरे नको नको थांब. मग कसं? दे 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 ती चीज दे. ती चीज दे. मी काय म्हणतो आग लावे. तोंडी लावायला काही चकना बिकना आहे का तुमच्या. ओढता रे चकणार चुकणार. खाल त्या सुपारीची खांड दिलं नाही. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. थांबा मी पेतो थांबा आता. बेस बेस फुकटची भेटली तर पक्का पेता. उलट्या नको करू माहिती. मस्त मारतो तुला. हा असाच आहे. हे मला नाही पाहिजे होता. हे खाणार
आग लावे चकना दे पहिले चकना दे बापरे हे काव कशी कळक दे झाला का आता जाऊ अरे थांब आता 10 दे मला 10 दे याले 10 दे पेऊ दे हा नाही. सस्पेंड झालाय नाही जास्त चढल ना दे दे अरे पेवणच घे मी हात पाजून राहिलो पहा बाबा तुम्ही काय म्हणता तो. तू बस ना बे पहिले हे तर गारत बसू दे थोड्या वेळ तू बस इकडे आगला मला सांग हा. गावात का ना नवीन का ना पाखरू आलाय कोण म्हणते का असं बापा अजा तू मग त्या दिवशी नाही म्हणलास बे तू बे काही एक नंबरचा एक पाखरू आलाय गावामध्ये तेही चुरूनच पाहिलो असं नाही म्हणलास बे तू? प्रत्येकाला सांगतच राहू कोणता पाखरू होता हा? प्रत्येकाला सांगतच राहू असा हा? एक तर पण मस्त का ना सुपर का ना आहे अजी आहे सुपर मग पण मला काय माहित नाही ना बाबा अजी मला तर तुमच्या माहित हाव झालं. तोंडावरही नाही ते मला माहित आहे ना ती मस्त का ना टना टनाला असते अरे वा, वा, वा. हो का म्हणतात मग मी का म्हणत आहो क मी साहेबाले पटवतो माझ्या मालकाले हा. विशंभर नाथ साहेबाले हा आणि त्याला घेऊन येतो मी. असा हो असा बिलकुल एक काम करा हा नाच बंगल्यावरच झाला पाहिजे बिलकुल. त्याला पैसा काही लागत बिलकुल म्हणजे तुमच्या त्या विशंभर नाचच्या घरीच झाला पाहिजेत ना बिलकुल चला बिलकुल. मग एक काम करू चला आता जाऊ थांबा जाता जाता एक काम करून टाकू 20 ची मारूनच टाकू आता हो. दे 10 दे पैसे आहेत का अरे पैसे काय मालकाकडे पैसा माझ्याकडे पैसा आहे अबे होते होते आगला बे हा. हे तुमच्याकडून पेताव बरं हो, हो. कारण माहित आहे का हे तुमच्याकडून हेंदडी दारू काऊन पेतो माहित आहे कारण मी सस्पेंड हवालदार होतो अरे ज्या दिवशी हवालदार होतो नाही तर साला इंग्लिश पेत होतो अजी घे ना लवकर अबे थांब ना हा, काय थांब ना तर थांब ना बोलू दे ना आग लावायला सांगतो कारण माहित आहे का माझा बाप एक माझ्या बापाला बायका 2 त्या मायाचा पोरगा मी एक आणि मला 4 बहिणी तेवढा मोठा कुटुंब सांभाळण्यासाठी किती पैसे लागतात तुम्हाला माहित आहेत ना म्हणून मी इंग्लिश सोडलो आणि हे हेंदळी दारू पेवायला आलो आणि त्या या हगऱ्या वाडीमध्ये चला जेती जेती पोहटे पोहटे आहेत जाऊ दे काय ना धर बे अजय, धर. आणि मला सांग आग लावे मी हेंदडी दारू पेतो हे मला टोचून बोलत आहेस तू आणि तू चांगल्या त्या धना सेट कर तू काय मुनी वायस मग हे अशी हेंदडी दारू काम पेतेस तू हा? तुम्हाला लागते का का जाऊ आता अबे थांब ना बे तू अजय अरे किती वेळ थांबू तुमची किती डंग राहिली तर हा? पेनाबाला झेटा बरं पडतात. बरं 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 जाऊ दे तुझे किती झाले पैसे किती झाले बे किती पैसे झाले धुर्यावर मापून देतो तुला आता तुम्हाला लागते का आता हं? पाय पहिलं 30ची पेला हा. मी 30ची पेलो 60 यानं 10ची पेला 70 अरे 60च झाले 30 60 10 70 नंतर किती होतील जी अबे तुमचा गणित चुकला मी 30ची पेलो आहे ना तिची त्याला 30ची पेलं 60 अबे 40 झाले ना का बे अबे मागवून 10 नाही आपलं करू अबे तर तो मायनस कर त्याच्यावर 70 बरं मी काय म्हणतो मागचे 20 रुपये तुझ्याकडेच होते हा. 20 ना 20 40 हे घे 100 20 रुपये तुझ्याकडे राहते कोणाला देऊ माझं नाव सांगून पे 780 तुम्हाला बाकी राहिलेत किती दिवसाचे बापरे ते कोण देते मग आगला बे बरोबर आहे इंग्लिश पेत होता ना 780 जुने ते कोण दे बरं बरं जा तू निघाल हा हा? ते जाऊ दे कोणतरी पेला म्हणते ना तो कोण आला होता राजू आकरेला पाजले होते तुम्ही तू माग म्हणत होता खुशाल पेन दाबले दोघांचे तुम्ही आले होते तुम्ही त्याला पाजले होते खुशाल पेंदाने राजू आकरेले मागच्या वेळेस पाटणवाडच्या शेतावर आलो होतो हा. तर त्यावेळेस तुले पैसे दिलो नव्हतं तरी नव्हते पाचशे. दिले अबे, आपल्या हिशोब ठेवले. बरोबर आहे.
पाटणवाल्याच्या ते खोपडी आहे नाही आहे ती बरोबर आहे मला नाही हा, का ठीक आहे जाऊ का आता घेता थोडी जाऊ दे आता तुम्ही ठीक आहे मग पैसे तुझ्याकडे आहेत ना? मी काय म्हणतो हा, हवालदार साहेब हा. हवालदार नाही सस्पेंड हवालदार सस्पेंड हवालदार साहेब मी मालकाकडे काम करतो हा आणि पैचा हिसाब घेतो तो विशंभरनाथ हा बरोबर आहे अगा त्याले पैसे उतराले बायावर पैसे आहेत बायावर पैसे उतरतो एवढे आणि आमचे 3-3 महिन्याचे पगार तो देत नाही चला मी परवडलो भाऊ गाव टंटा मुक्त झाला हा आणि आपला काम सपा बिघडला म्हणजे पेण्याचं काम बिघडलं पहिले कशी नाही का 10 रुपये पाव 15 रुपये पाव मिळून जात होती हो बरोबर आहे आता दारू बंदी झाली तुमचे लोकांचे हप्ते वाढले दारूचे रेट वाढले आता हे रमशाची बायको कुसमी मोठी शहाणी कालची दारू विकी हा. आता सरपंच झाली तर मान मोठ्या नाकाने सांगते गोष्टी कोणत्याची जर कोणी दारू पिऊन आदळला तर त्याले 501 रुपये फाईन जर पैसे दिले नाही तर त्याला पोलिसाच्या स्वाधीन करते म्हणते हिच्या बापाची पेतो का आम्ही दारू आमच्या पैशाची पेतो हिला हिला काय लेट एक दिवस ना एक दिवस म्हणतो हा. पण नाही म्हणतो पण कसं आहे आग लावे साहेब माहित आहे का कलियुग आहे कलियुग अरे घोर कलियुग आहे म्हणतात ना बायका सरपंच झाल्या बायका आता नवऱ्यानं तुम्ही ऐका अशी गोष्ट झाली आहे बरोबर आहे आग लावे तुम्हाला सांगतो हा. बायाच्या फंडात कधी पडू नका त्याला मी असा एका बायच्या फंडात पडलो त्याला तिनं फोन लावून त्या आमच्या साहेबाला बोलवला आणि मला सस्पेंड करून टाकला अरे. म्हणून बाहेर आपल्या पडायचा नाही टाकून ठेवतो पण तुम्हाला सांगतो एक ना एक दिवस त्याचा बदला घेईन तुम्ही एक काम करा आता तुम्ही चला माझ्या सोबत त्या नवीन जो पाखरू आलाय ना त्याला आपण हुडकून काढू आणि त्या जो आपला कोणता तुमचा मालक नाही विशंभरनाथ याच्या वाड्यावर घेऊन जाऊ ओके चला चला जय जय मालक हे काय चालवलं तुम्ही तुम्हाला काय झालं तुम्ही ऑफिसला एकदाही भेट घेतली नाही अशाने आपली कंपनी डुबल्याशिवाय राहणार नाही मालक कोणत्या कारणामुळे तुम्ही घेत आहात आता कसं होणार आहे आपल्या ह्या कंपनीचे बोला मला सुमन मला मिळाली नाही म्हणून मी दारू पितो पुणे मला सुमन हवी आहे सुमन तुम्ही सुमनचं नाव घेतल्या अरे सुमन तुम्हाला मी कधीही आणू शकत होतो काय? अरे मग एवढ्या दिवस तू का सांगितलं का नाहीस मला काय माहित तुम्ही असं पिऊन असे करणार आहात म्हणून पहिलं जर सांगल्या असत्या तर घेऊनच येत होतो तुमच्या समोर त्या सुमनमुळे मला कुठे मनच लागत नाही रे तुमच्या मन शांती करण्यासाठी मी एक नवीन पाखरू आणलंय हो. आता इतक्यातच ती येईल बोलो नवीन पाखरू कसं आहे ते बघून घेऊ पण मला मुलीम सुमन शिवाय माझं मन लागत नाही आता घोरपडे घेऊनच येईल तिला हा वरपळ म्हणजे तो हवालदार हो हवालदार अच्छा
बोलो घेऊन या. घोरपडे ए घोरपडे, अरे घेऊनच ये. आग लावे. हा बघा एवढा मोठा कंदील कंदील नाही, लालटेन हो, लालटेन. वा वा, छान छान. मालक हे बघा. ए मुनीम, बायला कुठेतरी बघितलं लक्षात येत. हो, मी तुम्हाला कुठं बघितलं का? नाही साहेब, मी तर तुम्हाला पहिल्यांदा भेटत आहे. हा, ए ते आजी नवीनच आलाय घ्या. तुम्हाला चढली आहे ना, त्याच्यामुळे तुम्ही आता भ्रम झालाय. काहीला कुठेतरी पाहला म्हणून त्याने. ए, तुला सांगतो गोरपडे ना, हा बरोबर. ते सुमनला बघितलं ना, हा तर मी कोणत्याही मुलीकडे बघतो तर मला सुमन तोच चेहरा कमी प्या पण नाही ऐका तुम्ही. मालक ऐकतच नाही. हा, भेटली तर मस्त सुतावून टाकता. अरे तुम्ही कशाला चिंता करता? हा, ए आहे आहे ना, ना तुम्ही सुद्धा घ्या. असं. आणि तुमचं नाव काय म्हटलं? माझं नाव हा? मैना. महिना. महिना तुझ्या विना करवे ना. वा महिना, वा. मालक कसा आहे पाखरू? पाखरू आहे, आवडलं ना तुम्हाला? पाखरू आहे पण सुमन सारखं नाही. अरे आता मालक तुम्ही एकदा का हिच्या जर लावणीची अदा जर बघितल्या ना, आजी सुमन बिमा सगळं विसरून जाल तुम्ही. असं म्हणतो असा मी म्हणतो. महिनाबाई, हा. तुझ्या बेधुंद नृत्याने या विशंभरचे विश्व गोड करून टाक. कर तुझ्या लावणीला सुरुवात.
तुम्ही चंद्र सखा मी वसुंधरा 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 तुम्ही चंद्र सखा मी वसुंधरा
नाट्य झालं तुमचं. वा. आवडली मला तुम्हाला लावणी? आवडली ना आवडला, बिलकुल आवडला. मैना हे नो तुमचं बक्षीस. आता बोला. पैसा पाहिजे ठीक आहे ना पण मी म्हणते तुमच्या मनाचं समाधान झालं का? कसं आहे मैनाबाई, तुम्ही लावणी उत्तम केली आणि तुम्ही पण खूपच सुंदर आहात. काय आहे ना, ते माझ्या मनातून ती सुमन जातच नाही. माझं पुढे बोला मला. यांना यांच्या घरी पोहोचव. ठीक आहे मला. नाही म्हणजे मी म्हणते तुमची इच्छा असेल तर थांबते की मी तुमची मर्जी राखण्यासाठी. मैनाबाई, मी तुझ्या नृत्याचा दिवाणा झालाय आणि अधूनमधून तुझी गरज पडेलच, पण आज नाही. आज मला जायचं आहे माझ्या सुमनकडे. मी बोलवून तुम्हाला, पण तुम्हाला काय बोलायचं ते बोला. तर मला एक काम करतो मी, यायला ना यायच्या मी त्या आपल्या ठियावर नेऊन पोहोचवतो. काय तुमचं तुम्ही निवांत. चल करा. बरं मी मी थांबू का? म्हणे मी वरती जाऊन आराम करतो. तुम्ही पाहिजे व्यवस्थित तुम्ही जा मला जा. बरं मी थांबलो तर चालेल, मला काय थांबलो. कशाला हा? तुझं कोणतं काम? घोडी घोडी लाल लगाम म्हणे थांबू का? जा तिकडे. चला जायला पाहिजे, आपण आपल्या मार्गाला लागू. चला. ए गुड्डी घोडी लाल. जय 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 जय. या या मी वाट बघतो. शंभर हा सर्वांचा पण एक ना एक दिवस ह्या महिन्याच्या जाड्यामध्ये नक्कीच सापडशील आणि तो दिवस जास्त दूर नाही. मी तुमचा हितचिंतक. कशाला फोन केला तेही घरच्या फोनवर तुझं काम होऊन जाईल. काय मॅडम, बरेच दिवस झाले तुम्हाला ट्राय करतो, पण तुम्ही आमचा फोनच उचलत नाही, म्हणून तुमच्या घरी फोन करावा लागला. ठीक आहे, हे बघ 8-10 दिवसात मी तुझं काम कम्प्लीट करते, पण यानंतर माझ्या घरच्या फोनवर फोन करायचं नाही हं? समजलं ना? ठीक आहे, ठेव फोन. काय ग कसला विचार करतेस आणि कुणाचा फोन होता? कुणाचंच नाही, मैत्रिणीचं होतं ते, मुंबईवरून फोन केलं तिने. त्यांनी म्हणजे माझ्या मैत्रिणीचाच फोन आला होता आणि मग कशासाठी फोन केला तिने सांगशील मला? अगं ते डॉक्युमेंट्स बद्दल बोलायचं होतं तिला माझ्याशी. असं बोलणं झालं मग? हो हो झालं ना. बरं. जय जय जय.
दादा ये आम्ही ना आता तुझ्याबद्दलच विचार करत होतो. अरे बहिणा, अरे तू माझी आठवण केलीस आणि मी हजर झालो. अरे मामा तू तर शॉपिंगला गेलास वाटते. अगं, हे सर्व तुझ्यासाठी आणि तुझ्या मम्मीसाठी ड्रेस आणि साडी आणली आहे. खरंच मामा दे. मी ना घालून बघते हा. बरं बरं जा. दादा कुणाचा आहे? तू असा उभा का बैस ना. बस. अगं, तुझ्यासाठी आनंदाची बातमी आणली आहे आणि हे पैसे घे. पूर्ण 2 लाख रुपये आहे. काय? अरे पण एवढे पैसे तुझ्याकडे कुठून आले? आणि कुठली आनंदाची बातमी घेऊन आला? कपडे वगैरे मला काही समजलं नाही. तुला सांगतो, सगळं सांगतो. बरं, भाटो आहे का घरात? नाही शेतात गेले. बरं असो. आनंदाची बातमी म्हणजे तुझ्या मार्गातून काटा गेला समज. त्या सुमनसाठी, तुझे सावत्र मुलगी आहे ना सुमन, तिच्यासाठी स्थळ घेऊन आलो. काय सांगतोस का तू? तो प्रेम कुमार विशंबरनाथ आहे ना, तो ठेकेदार, त्याच्यासाठी सुमनला त्यांनी पसंत केली आहे आणि त्याने हे कपडे आणि पैसे दिले आहेत. ही बघ, ही नामी संधी चालून आली आहे. तिच्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे. काय म्हणतोस काय तू? अगं, 5 एकर जमीन आणि 25 लाखाचा प्लॉट तुझ्या नावानं करतो म्हणत आहे. अरे पण तयार होईल तेव्हा ना. कारण की त्याचं पहिलं लग्न झालं होतं आणि त्याची पहिली बायको म्हणजे जळून मिळली. तर काय बिघडलं? तू नाही केलीस का गणपत भाटो बरोबर दुसरं लग्न? तू एक काम कर, फक्त तू भाटोले पटव, बाकीचा मी सारा इंतजाम करतो. हो आलात तुम्ही, बसा मी पाणी घेऊन येते. हा? भाटो नमस्कार. अरे शेतावरून आलात का तुम्ही? या वयातही किती काम करता. हो कसला विचार करताय? पाणी घ्या. मी आपल्याच घरात आलो. अहो तुम्ही पण ना पाणी घ्या आधी. मी काय म्हणते, दादाने ना सुमनसाठी चांगलं स्थळ आणलेलं आहे. काय? मुलगा तुमच्या चांगल्या ओळखीचा आहे ना, अगदी जवळचा. हो चांगला तरुण आणि 9-10 करोड रुपयाचा मालक आहे. भाटो 9-10 करोडचा मालक आहे आणि तुम्ही चांगले ओळखता त्यांना. अरे हो, पण त्याचं काही नाव गाव की असेल की नाही? आहे ना, आहे ना, तो प्रेम कुमार विशंबरनाथ. प्रेम कुमार. अच्छा, म्हणजे आतापर्यंत जो वरपांगी चांगुलपणाचा आव आणत होता तो यासाठी उभा आहे. तर मग
त्याच्या जवळ किती किंमत लावली त्या सुमनची? काय बोलता हो तुम्ही माझ्या भावाला? किती काळजी वाटते त्याला सुमनची. म्हणून तर त्याने इतकं सुंदर स्थळ आणलं ना. काळजी सुमनची नाही, तर तिच्या बदल्यात विशंभर कडून येणाऱ्या पैशाची तुम्हा दोघांना काळजी लागलेली आहे. जय जय हरी राम 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 कृष्ण. हे काय बोलता भाऊजी तुम्ही? मी माझ्या भाषेचा सौदा करतो असे तुम्हाला वाटतं? उलट काही लागलं तर मी तुमच्याकडून मागतो, पण कधी तुमच्या समोर मान वर केली नाही. आणि तुम्ही माझ्यावर संशय घेता. अरे परमेश्वरा, देवा परमेश्वरा, भगवाना कधी भेटशील? अरे असे दिवस पाहण्यापेक्षा मला वर का घेऊन जात नाही? बंद करा हे तुमचे मगरीचे असू. तुम्हाला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे काय नाही केलं मी या तुमच्यासाठी. तुमच्या या बहिणीच्या विनंतीवरून तुम्हाला घरामध्ये राहण्यासाठी जागा दिली, त्याचा मोबदला काय दिला तुम्ही मला? पण तुमच्या ह्या अत्याशीपणामुळे मला या घरातून बाहेर काढावं लागलं तुम्हाला. बघ बघ ताई, बघ तुझ्या उभ्या डोळ्याने बघ तुझ्या भावाचे कसे भिंडवडे काढले जात आहे. आणि तू वाईट वाटून घेऊ नको. याचा स्वभाव कसा आहे म्हणून. अहो सुमनचं लग्न का विषमवर्षी झालं ना, तर काय वाईट होणार आहे? उलट उलट सुमनला अगदी चांगला श्रीमंत मुलगा मिळेल. अहो तुमची मुलगी ऐशो आरामात राहील. त्याचं पहिलं लग्न झालं होतं. अहो हे माहीत असताना देखील लग्नासाठी कित्येक गावातील मुलींचे बाप त्यांच्या घरी उंबरठी झिजवत आहेत. आणि स्वतः आपल्या सुमनला पसंत केलाय त्यांनी. किती भाग्यवान आहे हो सुमन आपली. विशंभरने तिच्या लग्नाचा प्रस्ताव नाही तर लग्नारूपी तिचा गडफास लावण्याचा घट्ट पकडलेला आहे. आणि हा गडफास काय दिवसातच तिच्या गळाला घट्ट पकडून तिला कायमच संपवणार आहे. मी माझ्या सुमनचा लग्न एखाद्या गरीब मुलाशी लावीन, पण त्या विशंभरच्या साम्राज्यात जिथे स्त्रियांचे अब्रूचे धिलमडे उडवले जातात त्या ठिकाणी मी माझ्या सुमनला कधीच पाठवणार नाही. आणि एक गोष्ट सांगतो, त्यांनी जे काय पाठवले असेल ना ते सगळेच्या सगळे त्यांना वापस करून टाका. आणि सुमनच्या लग्नाचे विचार त्याच्या डोक्यातून काढून टाक म्हणा. जा जा निघा तुम्ही इथून. पाठव, तुम्ही परत एकदा विचार करा. तुम्ही आपल्या प्रतिष्ठेला लात मारायला निघालात. त्याच्या लबाड प्रतिष्ठेची सावली सुद्धा नकोय मला. त्याचं वैभव पाहून स्वतःच्या सुखासाठी त्या केविलवाण्या मुलीचा तुम्ही बळी द्यायला निघाला. गणपतराव, अरे खूप बोललात तुम्ही. तुम्ही माझा अपमान करताय. तुम्हाला जर आपला अपमान होऊ नये असं वाटत असेल तर चालतं वाईतून. काय काय चालता हो म्हणता? आपल्या नातेसंबंधाला चक्क लॉक मारता तुम्ही. अहंकार वाटत तुमच्या, पण हा अहंकार जास्त चिरकाळ टिकणार नाही. हे लक्षात ठेवा. तुम्हाला वाटत असेल ते काही समजा, पण हे लग्न कदापि शक्य नाही. ठीक आहे.
दादा आता कसं होईल रे? ताई तू आता घाबरू नकोस. तू आता रूम मध्ये जा आणि आराम कर आणि ते पैसेही तुझ्या जवळच ठेव. मी बघतो काय करायचे ते. ठीक आहे. तो असाच वाटलं होतं सगळा खेळ उडवून पण मला गणपत वाटव. मला भिकारीपणाचा गोड मारायचा नाही आहे. गणपत वाटव. या संपत्तीवर सापासारखा कुंडली मांडून बसला आहेस. अपमानाचा तुझ्या अपमानाचा बदला मी घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्याप्रमाणे माझे आवडे तू बाहेर काढलास, कुत्र्यासारखा मला वनवन भीक मागायला लावलास, त्याचप्रमाणे तुला मी भीक मागायला लावलं नाही. तर माझा नाव किती वाट बघायची. आता 3 वाजायला आले पण सुमनचा काही पत्ता नाही. ही बोलवते खरी पण भेटायला इथं नेहमीचा उशीर. अरे मी आले. काय का आलीस, किती उशीर केला आणि किती वेळची वाट बघतोय मी तुझी. अरे मला सांग, मी वेळेवरच तर आले. वेळेवर आली. हा, अरे तूच आधी आला, त्यात मी काय करू मग? अरे उलट तुझ्यासाठी मी एक पिरियड ऑफ करून मैत्रिणीला पुस्तक देऊन आली. बोलू नकोस माझ्याशी. एक तर किती किती दिवसांनी भेटतेस आणि असा उशिरा. उशीर झाला, थोडा उशीर झाला ना. बरं सॉरी, प्लीज सॉरी. स्वारी म्हणून चालणार नाही. तुला याची शिक्षा भोगावीच लागेल. शिक्षा भोगावी लागेल? काय रे देवा, शिक्षा भोगावी लागेल? नाही म्हणजे कोणती शिक्षा देणार तू मला? म्हणजे तू बोलणार नाही? आत्ताच्या आत्ता मला 2 चुंबई द्यायला तयार. ए काय नाही हा? काय बोलतोस तू? खटाड कुठला? अरे तुला माहित आहे ना, लग्न झाल्याशिवाय मी कुठलंच काही काम करत नाही. अगं आपलं काय? लग्न तर होणारच आहे, मग? पण लग्नापूर्वी जरा थोडी प्रॅक्टिस घेतली तर बिघडलं कुठं. लबाड कुठलं? काय रे असं बोलतात का? बरं, माझी दुसरी अट मान्य कर. दुसरी अट कुठली? मला तू एकदा गायला लावलीस, आता यावेळेला तू गा. म्हणजे काय परत फेड. खरंच ना, तू पण लबाडच आहे गं. मला माहिती आहे रे तुला काय हवंय ते. ए प्रिया, सांग ना काय हवंय तुला? रे प्रिया
सुरेख गातेस ग. तुझ्या इतकी नाही रे, तू खूप गोड गाते. मी काय म्हणते, खरंच तुझ्यावर मनापासून प्रेम करते मी. मी पण. मला वाटतं तू भेटलीस की हा सारा या निळ्या आकाशात विहार करावा, एखाद्या पक्षासारखं मुक्त विहार करावा आणि सतत तुझ्या बाहुपाशात राहावं. खरंच ना, मला पण तसंच वाटते रे. पण दया ना, मी काय म्हणते, तू मला अर्ध्यावर सोडून तर जाणार नाही ना? हे मी काय बोलते, तू मला अर्ध्यावर बटीवर सोडून तर जाणार नाही ना? सुमन, सुमन, तू हे काय बोलतेस? अगं मी सारं जग विसरीन, पण सुमन तुला मी विसरणार नाही. आणि हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलं. मंगळसूत्र. होय, मंगळसूत्र. ही माझ्या आईनं दिलेली भेट. तिनं आपल्या होणाऱ्या सुनेसाठी दिलेली ही भेट आहे. हे तुमच्या आईने दिलेली? होय. खरंच मी आज खूप खूप आनंदात आहे. पण हे मंगळसूत्र सगळ्यांच्या थोरा मोठ्याच्या साक्षीनं, सगळ्यांच्या आशीर्वादानं लग्न मंडपात तुझ्या गळ्याची बांधणार आहे. आणि चोरून लपून लग्न करून मी पण माझ्या बाबांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही बघ. सुमन, तू फक्त काही दिवस थांब. मी मागे दिलेल्या शिक्षकाच्या इंटरव्ह्यूसाठी मी पास झालो. आणि तुला सांगू, त्याचा जॉईनिंग ऑर्डर आला आहे. खरं सांगतोय? होय. अगं ही आनंदाची बातमी आहे. अगं तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझ्या जगण्याला एक वेगळी दिशा मिळाली. आणि सुमन, खरंच हा तुझाच पायगुण आहे. आणि मला लवकरच नागपूरला निघावं लागेल. त्यामुळे 1-2 महिने तरी मी तुला भेटू शकणार नाही. महिना 2 महिना तू मला भेटणार नाहीस? अगं काय झालं रडायला? अगं वेडे, 1-2 महिने असे भरा निघून जातील. आणि हे बघ, मी तुला कायमचं सोडून थोडा चाललो. आणि तिथून येताच तुझ्या वडिलाकडे लग्नाची मागणी घाली. आणि तू खुशीने जा. मी तुझ्या उज्ज्वल भविष्याच्या मार्गात अडथळा आणणार नाही बघ. मला माहिती आहे तू माझ्यावर खूप प्रेम करतोयस आणि हे सगळं माझ्यासाठीच करतोयस ना. अगं अरे हे मंगळसूत्र आहे ना, मी माझ्या हृदयाशी लावून शेवटच्या क्षणापर्यंत मी तुझी वाट बघेन. सुमन, आता मला निघायला पाहिजे. आणि काळजी घे, मी परत येईन. तू पण काळजी घे. आणि तुझ्या आठवणीत मी रात्र न दिवस माझे कसे सुखानं जाते. येतो मी. सुमन, येतोय मी. सुमन, मले पहा आणि फुले वहा. मला 1 रुपया मागलो पण नाही देऊ शकली.
आणि या बगीच्यामध्ये चोचीत चोच करून ते गाणे गाऊन राहिले. अरे माझ्या बाबा, अरे का अवस्था झाली रे या घोरपडे हवालदाराची. अरे घोरपडे हवालदार, जेव्हापासून सस्पेंड झाला तेव्हापासून तुझ्या पारा कुत्रात का कुत्री सुद्धा तुझ्या तोंडात अशी नाही करू शकत. जाऊ दे. मला या बगीच्यामध्ये आता मला कोणी ओळखले का बाय ना ओळखात, कारण आपला परिवार तसा करून टाकला. एक काम करतो, अरे खावाला गत नसे मला माझ्या बावा. एवढी उपास मारी आले माझ्यावर का साला एक रुपयासाठी मी दारोदारी फिरतो. चला आता या बगीच्यात मला कोणीतरी दान देईल. आता एक काम करतो, भिकच मागतो ना, भिकाचा एक गाणं म्हणतो आता. अरे बाबा मला कोणीतरी भीक द्या. अरे धर्म करा बाबा या आंधळ्याने. धर्म करा बाबा या आंधळ्याने. पुण्य लागल बाबा तुमच्या पोराने. अरे पुण्य लागल बाबा तुमच्या पोराने. अन जो करला त्याला तोय कल्याण. बापा साला अजून कोणी या कटोऱ्यामध्ये 1 रुपया नाही टाकलं यार. साला अरे 5 रुपये नाही 10 रुपये तरी द्याना रे माझ्या बाबा. अरे धर्म करा रे बाबा कोणीतरी. आम्ही 1 रुपया फेकून मारा ना बाबा कोणीतरी. साला 2 घंटे झाला येते साला एवढा भिकाऱ्यासारखी आवाज मारून राहिलो, गाला बनून राहिलो, पण मला 1 रुपया सुद्धा कोणी देऊन राहिले नाही. अरे या भंगार मधून सुद्धा गन घेऊन आलो, पण या भंगाराचे पैसे सुद्धा निघणार नाही. देऊ बाबा. हा बापरे कोणीतरी येत आहे. चला आता आपण भोकण्याचं नाटक केला पाहिजे. काही आपल्याला काही दिसतच नाही असं नाटक केला पाहिजे. येत आहे रे बाबा इकडे येत आहे. हा अबे ही तो ना, अबे ही तो मला सस्पेंड करी. तू ये व तू मला सस्पेंड केली ना, नाही तुझा गंडवलो आज माझा नाव सांगणार नाही. ये बराबर. अरे भलती जबरदस्त एंट्री टाकली माझ्या बावायाला. सांगा तरी ना बे एंट्री टाकतो म्हणून. अबे बैताळ्या ये यावा. ये नाव अवद्या नाव तुझा भला कर. हॅलो अरे मी तुला सांगितलं ना तू जाऊ नकोस. म्हणजे मी तुझं काम करते सांगितलं ना तुला. हे बघ माझ्याकडे आता फक्त 25,000 आणि मी जर घरून पैसे मागितले ना तर घरी सर्वांना संशय येतो. आणि आता माझ्याकडे फक्त 25,000 रुपये. ये बरं लवकर आणि घेऊन जा. अरे कोणी ऐकेल ना, शकेल त्यांना. बरं तू ये. बरं मी ठेवते. हा
साली काहीतरी गडबड आहे. ए भिकारड्या काय बडबड करतोस तू आणि काय चालू होतं तुझं हे आतापर्यंत मागे पुढे माग पुढं धर्म करा बाबा, धर्म करा माझ्या बाबा. अरे या अंजनाला जर तुम्ही धर्म जर केल्या तर तुम्हाला पुण्य लागेल माझ्या. अरे 2-3 दिवसापासून उपाशी आहो बाई. काय तुमच्याकडे आहे का? काय नाही काही असेल तर द्या ना. काय नाही. हा? अरे देऊन तर द्या. अरे भिकाराला जर द्याल तर तुमच्यासारख्या सुंदर सुंदर कुवार पोरीला पोराबारा लवकर होते. अजून लग्न झालेलं नाहीये हा? हा? लग्न झालं नाही तुमचा? म्हणजे मला सांगा पोरबारा करासाठी का लग्न केलाच पाहिजेत का? काय म्हणालास तू? तेच विचार. काय नाही. मग असं वाटलं का मला वाटलं का लग्न करायच्या पहिलेच पोराबारा होतात. देऊन द्या ना. म्हणून तो या आंधळाला 1 रुपया 2 रुपया दान करून टाका. बरं थांब ठीक आहे. हा द्या. हे घे. का बाई मला का बुद्धी समजता का? काय झालं आता? या 5 रुपयाला काय होते का? या 5 रुपयाला काही चना या 5 रुपयाला पोटी आमच्या प्रभुमान मामा आहे ना तो धनकर, त्याच्याकडे चना पुडी नाही भेटे. मला सांग तू आंधळा आहेस ना? मग तुला कसं माझे 5 रुपये? मी नुसतं वासना ओळखतो, वासना. हो काय आहे भाई, तुम्ही जर आज का जेवण केल्या तेही सांगू शकतो मी. ते पुऱ्या वासनाच येते मला सांगा तुम्ही आज का जेवण केला? तुम्ही मला विचारा. तू मला काय पागल समजतोस का? हा? समजा लागते का बाई? अगदी मी पागलच आहात तुम्ही. आता हे 5 रुपये दिल्या तुम्ही. आता मला सांगा, आता थोडसा उभा उठतो मी. हा इकडं पहा, या बाजूले पहिले ढोला होता, आता ढोला आहे का तिथे? नाही. त्याच्या बाजूला किल्ला आहे, तो दिसत आहे का तुम्हाला? दिसते. त्याच्या बाजूला ढोब आहे, ते ढोब दिसते का तुम्हाला? हो. मलाच नाही दिसत ना. तू काय वेळ आहेस का रे? आता या बाजूला बघा, तो तिथे एक कुत्रा आहे, त्या टायरवर वर टांग करून आपला कार्यक्रम करत. तो दिसला का तुम्हाला? पण मला नाही दिसला ना. मी बाई नुसतं वासना ओळखतो का या माणसानं का खाल्लं नाही, का पेलं नाही. बाई, तुम्ही जेव्हा आल्या आमच्या या नगरीमध्ये तेव्हा तुम्ही का खाल्ल्या तेही मला माहित आहे. वांग्याची भाजी, फिक्का वरण खाल्ली. नुसता कसा ओळखलो मी? नुसता वासाला ओळखतो बाई मी. अच्छा, म्हणजे तुझ्याकडे जादू आहे? जादूच आहे आपल्याकडे. जादूची एक कांडी आहे माझ्याकडे, टाकू का? नाही. आवश्यक असेल बाई तुम्हाला आवश्यक आहे का? नाही, एवढी आवश्यकता नाहीये मला. नाही आहे का? राहू द्या मग माझ्याकडे. अरे पण तू तर आंधळा आहेस ना? तू कशी का जादू दाखवशील? खोटं वाटते का? खोटं जर वाटत असेल तर त्याला त्या झुडपाच्या मागे. आता मला सांगा, तुमच्या हातातली पर्स दाखवा. द्या. कशाला? हे तुमची पर्स. मी हिला आत्ता गायब करतो का? मेली कोंबडी
भाजून खा, मेली कोंबडी भाजून खा, तिचा अंडा सडला तुझ्या खाली राहा. झाली का काय? नाही झाली. अरे काय चालू आहे? 1400 रुपये. हा. अरे ये ना का? सोड माझी पर्स. हा घे ना, दिली ना तुला परत. हा. दिली परत तुझी. दिली. हा. अजून दाखव बाई का? कशाला? पावते द्या. सोड सोड. अरे दे ना. काय चोर? हाय चोर. कोण चोर? साहेब हा भिकारी ना माझी पर्स चोरण्याचा प्रयत्न करत होता. काय? हो. नाही नाही साहेब, कुठं आजी? नाही नाही साहेब, मी चोर नाहीये, ही चोर आहे ही. हा चोर आहे हा. अरे मी नाही साहेब, ही चोर आहे. अरे तू चोर आहेस. काय बोलतो रे तू? मी जे बोलतो ते सत्यच बोलतो साहेब. अरे हे म्हणजे काय? अरे ही जे पर्स आहे ना, ही माझी पर्स आहे. लेडीज पर्स तुझी कशी होऊ शकते? हा तुम्हाला खात्री करून घ्यायची आहे का? खात्री करून घ्यायची असेल ना साहेब, तर या पर्स मध्ये माझे 1400 रुपये आहे. 1400 रुपये. काय? हा. साहेब हा खोटा बोलतोय. पर्स माझी, पैसे पण माझे आहेत. मी खोटा बोलतो, मी खोटा बोलतो. तू खोटा बोलताय. साहेब मी जर खोटा जर बोलत असेल ना, तर हिच्या पर्सची झडती घ्या. 1400 रुपये माझे जर नाही निघले तर माझा नाव नको घ्या. दाखव का? पहा आता तुम्ही, याच्यामध्ये 1400 रुपये आहे. नाही साहेब ते पैसे ना माझे आहेत, याचे नाही आहेत. नंबर 3च्या खिशात टाका. जर याच्यामध्ये तू म्हणालेले पैसे तेवढे नाही निघाले तर तुला आतमध्ये टाक. आतमध्ये नाही, मला कुठेही घेऊन जा, पण माझे 1400. एवढी खोटारडी बाई पाहलो पण नशीब पण नाही पाहलो. बघ माझेच पैसे, माझीच पर्स आणि माझ्यावर ताव मारतेस तू. माझे आणि ते पैसे पण माझे आहेत. कोण म्हणते 1400 रुपये मापा? 1400 रुपये मापा. मापा तुम्ही मापा. आधी तसा नाही. 1400 रुपये आहेत ना? हा, तुम्ही मापा नाही. किती म्हणाला रे? 1400. अबे, याच्यामध्ये तर 25 आहे. हा, तेच मी म्हणत आहे. तेच सांगत राहिलं तुम्हाला मी. म्हणून हिच्या तोंडातून मला ऐकायचं होतं का पैसे किती किती काय म्हणते रे. त्याची तर 25,000 रुपये आहेत, ते आपले आहेत. पास आहे मला. साहेब हो ते माझे पैसे आहेत हो. हा खोटा बोलत आहे. असा 25,000 कोण सांगितला? तू सांगितलंस का मी सांगितलं? सांग ना. मी विचारत आहे ना. हा. अबे भिकारी गवडी मोल, तुझ्याकडे कुठून आले रे एवढे पैसे? हा सांग. मला माहीतच होता हा तुम्ही प्रश्न मला विचारणार म्हणून शाने. कारण माहित आहे का, गरीबावर कोणी विश्वास करतच नाही ना. मी इकडचे तिकडचे पैसे जमा करतो आणि आपला कोटा भरतो आणि असे जमा करतो, पैसे असे जमा करतो आणि या पर्स मध्ये ठेवतो. भीक मागू मागू जमा करतो म्हणलो मी. साहेब साहेब इकडे सांगा. साहेब हे या बाईला माझ्या आंधळेपणाचा फायदा घेऊन ही माझी पर्स घेऊन पडत होती. हो पण साहेब ऐका माझं, ती पर्स माझीच आहे. अरे मी विचारत आहे ना का टाकू आतमध्ये? साहेब तुम्ही मगांपासून म्हणत आतमध्ये टाकू का, आतमध्ये टाकू का, असा का टाकून राहिला जी आतमध्ये? अरे ते नाही का आपले एका वेळेस 10-12 लोक टाकतात.
एक्या वेळेत हा बरं आय ती जेल म्हणा जेल तेल मध्ये टाकू का म्हणत आहो तिला हा असे म्हणा ना. हा तुम्हाला असं म्हणत आहे तर तुम्ही समजा या जर पर्स मधून 25,000 रुपये जर नाही निघाले तर मी गुन्हेगार राहील. हा. अहो पण साहेब तुम्ही पैसे नाही चोरले ना मग भिण्याचं कारणच नाही. कसे साहेब भाऊ कसे साहेब करते हे? अरे खरंच याच्यामध्ये 25,000 रुपये आहेत. आहेत ना साहेब 25,000 रुपये आहेत ना. मग मला सांगा ही पर्स कुणाची आहे मग कुणाची आहे. अहो पण साहेब ऐका माझं ते माझेच पैसे आहे. बस खूप झालं टाकू का आतमध्ये. एक आंधळा माणूस कधी खोटं बोलणार नाही. अगं पैशासाठी एवढ्या खालच्या पातळीवर जातील असं वाटलं नव्हतं मला. चाल पोलीस स्टेशनला चाल. अहो पण खरंच सांगते मी चोरी नाही केली ते पैसे माझेच आहेत. अरे जाऊ द्या साहेब जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. पोरीची चुकी झाली असेल. पुन्हा घ्या जवान 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 पोरगी आहे ना. कसं आहे माहित आहे का विनाकारण जवान जवान पोरगी आहे हिची बदनाम नाही हवा म्हणून त्याने जाऊ द्या साहेबीला आतमध्ये टाकू नका. बघितलं अगं त्याची जन्मघराची पुंजी तू चोरून नेणार होती. तरी पण तुला दया येत नाही. माफी माग त्याची. जाऊ द्या ना साहेब माफी कशाला माफी मागायची आहे का तर मागणं बाई माफी मग आता माग माफी आता. अरे किती महान माणूस आहे. मग अरे आजच्या युगामध्ये याच्यासारखी माणसं मिळत नाही. असा भेटत नाही माझ्या मला. चला येतो मी. येतो नाही थांबा नाही ते पर्स पर्स सर अरे हे तुझ्यामुळे झालं नालायक माणसा. पैसे माझे तू कशाचा भांडला भोंकण्यात चकण्या. नालायक कुठला. साला तेलही गेला ना तुपही गेला हाती राहिला दुपारना. बापरे साला या बाईला मला गंडवलं होतं मी तिला आज गंडवणार होतो पण नाही. हा एवढा आमचा साहेब खराब आहे ना. आता ते पैसे मले व्हायचे का आपणच घेऊन पराला करे बाबा. चला आता निघाला पाहतो. थांब कुठे गेले होतेस मंदिरा. तुझ्या हातातील आरतीच्या ताटावरून हेच लक्षात येते की तू आपल्या होणाऱ्या नवऱ्याच्या सुखद आयुष्यासाठी देवाजवळ प्रार्थना करायला गेली होती आणि जन्मोजन्मी हाच नवरा मला मिळावा असंही मागणे तू मागितलंस. कोण तुम्ही हा? आणि माझ्या वैयक्तिक याच्यात बोलण्याशी तुमचं काय संबंध आहे. काय सांग नादान मुली ज्याच्या भावी आयुष्यासाठी तू मंदिरात प्रार्थना करते आहेस त्याच दयानंदाचा मी बाप आहे.
माझ्या सावलीला सुद्धा स्पर्श करू नको. पण का काय काय चुकलं माझं? तू दयानंदावर प्रेम करतेस हेच तुझी महान चुकी आहे. प्रेम करणं म्हणजे काही पाप तर नाही आहे ना? पाप पुण्याच्या गोष्टी तुम्हाला सांगू नको. तू फक्त दयानंदाला विसरून जा. हे सांगण्यासाठी इथं आलोय. विसरून जाऊ? काय म्हणाला? मी दयानंदला विसरून जाऊ? हे त्या आकाशात सूर्य वेगळं विसरून जाईल. पक्षी किलबिलाट करण्याचं विसरून जाईल. आणि शरीर श्वास घेणं विसरून जाईल. पण मी दयानंदला कधीच विसरू शकणार नाही. मूर्ख मुले, तू आगीशी खेळतोयस. पण त्या आगीत तू भाजल्याशिवाय राहणार नाही. प्रेमाच्या आगीत जळण्याचा आनंद काही ओरच असतो. आणि या माझ्या शरीराचं आगीत जळून कोळसं जरी झालं ना तरी त्यातून शेवटपर्यंत दयानंदच नाव येईल. मग तो मी नावच कायमचा मिटवून टाकतो. काय काय बोलला तुम्ही? हो दयानंद तुमचा स्वतःचा मुलगा असून आपल्याला काहीच नाही वाटत आहे. मला काय वाटतं, कर्तव्याचे एकनिष्ठ राहणं हा आमचा धर्म आहे. तो स्वतःचा मुलगा का असेना, मग स्वतःच्या मुलाविषयी तुमचं काहीच कर्तव्य नाहीये का? नाही नाही, तो माझा मुलगा नाही. मुलाच्या रूपाने तो माझा शत्रू जन्माला. माझ्या मालकाचा शत्रू तोच माझा शत्रू आहे. मग मग तो माझा मुलगा का असेना. मालक? कोण मालक? कुणाबद्दल बोलताय तुम्ही? विशंभरनाथ प्रेम कुमार विशंभरनाथ. अच्छा, म्हणजे मघापासून मला तुम्ही सांगताय की विसरून जा विसरून जा. आज तो पाडा वाचताय तुम्ही. तर तो पाडा तुमचा नसून त्या विशंभरचा आहे तर? नाही मला सांगा, किती पैसे बसून दिलेत त्याने तुम्हाला? आमच्या पिढ्यानं पिढ्या त्यांच्या घराण्याची सेवा केली आहे. आम्ही त्याच्या घराण्याशी बैमानी करणार नाही. तुम्ही हा विचार कसा केलात की मी माझ्या प्रेमाची बैमानी करीन म्हणून? मी जीवापाड प्रेम करते दयानंदवरती. तो माझ्यासाठी जीव की प्राण आहे. त्याला माझ्यापासून कुणी हिरावून घेऊ शकत नाही. प्रेम करते दयावर, मग त्याच्यासाठी तू काय करू शकते? त्याच्यासाठी मी काहीही करू शकते. दयानंद माझ्यासाठी अमूल्य आहे. पण तो माझ्यासाठी पण किमती आहे. मग काय पाहिजे तुम्हाला? तुझा मंगळसूत्र. काय बोलताय तुम्ही? तुम्ही शुद्धीवर आहात का? हे बघा आपली चहा घेऊ नका तुम्ही. हो ती आहे तुमच्यावर कोणता काळ
येत नाही. हो तुम्ही राक्षस आहात की हैवान? होय मी राक्षस आहे, हैवान आहे. आणि बघ तुला पुन्हा एक गोष्ट सांगून ठेवतो. जर तुझ्या दयानंदाला यात काही कमी जास्त झालं, तो दोष मला द्यायचं नाही. तुम्हाला देवाची शपथ आहे, तुम्ही असं बोलू नका. माझा निर्णय अटळ आहे. तो माझा होणारा पती असला तरी तो शेवटी तुमचा मुलगाच आहे ना. माझा मुलगा तर त्याच दिवशी मेला, अगं ज्या दिवशी त्याने तुला मंगळसूत्र दिले. आणि तो हार मला देऊन टाक, कारण त्या हारातच माझी जीत आहे, जीत. माझ्यासाठी हा हार नसून यातून काळ्या मणी माझ्या होणाऱ्या यात माझ्या पतीचं आयुष्य आहे. त्याच्यासोबत बघितलेले असंख्य स्वप्न आहे त्याच्यात. तुम्ही माझे प्राण मागितले असते ना, तुम्ही साथ दिले असते हो. पण हे मंगळसूत्र मी तुम्हाला कसं देऊ? तू आपले अश्रू आणि माझा वेळ हा फुकट घालवत आहेस. मला वाटते तुला त्या दयानंदाचा जीव प्रिय नाही. चाललोय मी. तुम्ही माझ्या देहाला मारू नका. मी तुमच्या पाया पडते. मला त्याच्यापासून वेगळं करू नका. मला त्याच्यापासून मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत. मी मरून जाईन त्याच्याविषयी. मग जा. तुम्ही जे सांगाल ते मला मान्य आहे. ठीक आहे, मग घे तुझ्या होणाऱ्या कुंकवाची शपथ. आजपासून तुझा आणि त्याचा काही संबंध नाही. त्याला भेटणं तर दूरच, तू त्याच्या मार्गातही जाणार नाहीस. आणि हे सुद्धा सांगायचं नाहीस की काहीच सांगायचं नाही, आणि त्याला भेटायचं सुद्धा नाहीस. तुला तुझ्या पवित्र प्रेमाची शपथ आहे. तुम्ही म्हणता ना की मी त्याला भेटणार सुद्धा नाही. ठीक आहे, मला मान्य आहे. मंगळसूत्र हवंय मला.
घरासाठी तू आपल्या जीवाचा आटापाटा करतायस. अरे तुला सांगतो म्हणे, अरे हेच घर नाही तर याच्यापेक्षाही तू बघितली नसतील एवढी संपत्ती मी तुझ्या नावाने करू शकतो. अरे शिवाय गाडी बंगला पैसा ते वेगळंच, पण हे केव्हा, जेव्हा या घरातली सुमन माझी होईल तेव्हा. आणि हे जर काम तुझ्याने होत नसेल ना म्हणे, तर माझ्याकडे एक दुसरा उपाय सुद्धा आहे. अरे तो म्हणजे साम दाम दंड भेद. आणि असं करण्यात मला कधीच नसतो खेळ. साहेब मालक, हे काम मी अवश्य करी, पण तुमच्याकडून मिळणाऱ्या पैशासाठी नाही. मी सुळाच्या आगीत घोळपडतोय. त्या आगीचे जोपर्यंत गणपत भाटवला आगीत घोळपडून लावले नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही मालक, स्वस्थ बसणार नाही. त्यासाठी सुमनच काय, माझी सख्खी बहीण असेल तरी मी त्याची पर्वा करणार नाही. अरे मामा, तुम्ही केव्हा आलात? आणि हे कोण? आत्ताचा मी कोण, मीच सांगतो तुला. मीच तो प्रेम कुमार विशंबरनाथ. आता नावावरून तुझ्या लक्षात आलंच असेल मी इथे कशासाठी आलो म्हणून. हे बघ, मला जास्त बोलणे आवडत नाही, मी सरळ मुद्द्यावर येतो. तुझे आई बाबा आहेत का घरात? हा, नाही, बाबा शेतावर गेलेत आणि आई बाहेर गेली आहे. दोघेही बाहेर गेले आहेत. मग मी ठीक आहे, मी तुझ्याशीच बोलतो. आणि हे बघ, मी फार हट्टी माणूस आहे आणि त्यामुळेच मला जी गोष्ट पसंत येते ना ती हस्तगत केल्याशिवाय मी स्वस्थ बसत नाही. काय ग, मला माहिती मिळाली की तुला दवाखाना उघडण्यासाठी पैशाची गरज आहे म्हणून. आणि साधारण दवाखाना टाकायचा म्हटलं तर सोनोग्राफी, कॉम्प्युटर, ऑपरेशन सगळा खर्च म्हणजे जवळपास 50 लाखाच्या घरात येतो. त्याहीपेक्षा जास्तच नाही. आणि ही गरज मी पूर्ण करू शकतो. मला माझं स्वप्न साकार करायचे आणि त्यासाठी ना मी वाटेल ते करायला तयार. होय, आणि मला माझ्या आईने शिकवलंय, बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपया. ना बाप बड़ा ना भैया, सबसे बड़ा रुपया. आवडलं मला. ठीक आहे, मग पैशाची व्यवस्था मी करतो, तुम्ही लागा कामाला. नेकी और पूछ पूछ. म्हणून हिला चांगल्या प्रकारे समजून ठेव. बिलकुल मालक. पैशाची काय ग, उर्मिला नाव आहे ना तुझं, पैशाची काळजी अजिबात करायची नाही. जेवढा पैसा लागेल तेवढा मी पुरवतो. काम झालं पाहिजे. आणि माझं जर काम नाही झालं तर गाठ माझ्याशी आहे. प्रेम कुमार विशंबरनाथ म्हणतात मला. अरे जो मला देत नसतो साथ त्याचा करतो मी घात. म्हणून म्हणतात मला प्रेम कुमार विशंबरनाथ.
हे बघ भासी. या संपत्तीवर जेवढा अधिकार त्यांचा आहे तेवढाच अधिकार तुझा पण आहे. होय मामा होय. यांनी जसं तुम्हाला पायाखाली दाबलंय ना तसंच हे मला सुद्धा दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मी सुद्धा उर्मिला आहे, उर्मिला. त्यांचं काहीही अगं प्रॉपर्टीचा जाऊ दे भासी, प्रॉपर्टीचा जाऊ दे. दोन प्रेमाच्या गोष्टी बोलू शकत नाही तुझा बाप. दोन गोष्टी. अगं माणुसकीच विसरला तुझा बाप. आता फाशी हातावर हात देऊन आता विसरू नको. ह्या सुमनला ह्या घरातून कसा काढायचा याचा विचार. ठीक आहे मामा. आता बघतच राहा तुम्ही माझा खेळ. कसं त्या सुमनला मी धक्के मारून या घराच्या बाहेर काढते ना ते आता बघाच तुम्ही. हॅलो, बरं येते मी लगेच. बस आली. मामा तुम्ही बसा. आई सॉरी मम्मा येईल तितक्यात. मी येते बाहेरून ना. बसा मामा. ठीक आहे. अरे वा वा, दोनही एक साथ. तुम्हा दोघांना एकत्र बघितलं ना. अनु जसं लक्ष्मी नारायणचा जोडा या पृथ्वी तलावर अवतरला. तुमच्या दोघाच्या पायावर माझे डोके चरण ठेवले. तुम्हाला साष्टांग नमस्कार. लाडाचा ग बाई माझा भाऊ लाडाचा. ओ बघा ना माझा भाऊ आपल्यावरती किती जीव वाढतो ते. ते सर्व मला ठाऊक आहे. पण साडेसाहेब आज आमच्याबद्दल एवढं आपुलकी येण्याचं काही कारण तरी सांगू शकाल? म्हणा तुम्हाला वाटेल ते म्हणा. पण तुमच्या केल्याचा सदैव मी विचार करीन. तुम्ही कितीही म्हणाल तरी मी तुम्ही माझे भाटो आहात. काही पैशा वगैरेची तर गरज नाही ना? नाही भाटो, नाही. प्रेम कुमार तुम्हाला भेटायला आलो होतो. काय एवढा मोठा माणूस आमच्या गरीबाच्या घरी आला? होय, ताई. प्रेम कुमार साहेब तुम्हाला भेटायला आलो. आग लावे. परत जर विषय ह्या घरात काढलात तर मला विसरावं लागेल की तुम्ही माझे साडे आत म्हणून. कदाचित तुम्ही विसरलात की डिसेंबर नाताचा शब्द म्हणजे काळ्या रगरावटी. आणि त्या मार्गावर कोणी आड येत असेल त्याचा काय करत नाही. काय करणार? अरे फार तर माझा जीव घेईल ना. अरे ह्या श्रीमंत माणसाच्या स्वतःला काय समजतात? त्यांच्या डोळ्यावर पैशाची धुंदी चढलेली राहते. त्यांच्या दारूच्या बाटलीत दारू नाही तर गरिबांचं रक्त राहते. गरिबाच्या घामातून त्यांच्या इमारती बांधल्या जातात. खुशीच्या बागा फुलल्या जातात.
चारित्रहीन आहे मग तुमची ते तुम्ही काय आहात? आग लागले. परत जर या घरामध्ये असा विषय काढलात तर तुम्हाला या घरातून हाकलून द्यावं लागेल. मी तुम्हाला जे दाखवणार आहे ते पाहिल्यानंतर तुमची मान शरमेनं खाली मान होणार आहे. ज्या मुलीवर तुमचा एवढा विश्वास आहे हे बघा तुमच्या मुलीचे चारित्र्य. बघ ताई बघ, तू सुद्धा बघ. खाली घातली आमची. हो मी म्हणत होते तुम्हाला की त्या तुमच्या पोरीच्या लक्षण काय ठीक दिसत नाही म्हणून. बोला. हे शक्य नाही सुमन. आता डोळ्यानं पाहिल्या तरी शक्य नाही म्हणता मग शक्य आहे तरी का? धर तुझा फोन. मी सांगत होते पोरीचे लक्षण काही चांगले नाही म्हणून. नाही ए कुठे गेली होतीस आणि काय करत होतीस तिकडे? जरा तावानं बोला ना. बाबा मी पीठ गिरणीत गेले होते. आ? आई मी पीठ गिरणीत गेले होते. गर्दी असल्यामुळे डबा तिथंच ठेवून परत आली. काय झालं बाबा? बाबा काय झालं असं तुम्ही रागवलात का? माझं काही चुकलं का? माझ्याकडून काही चुकीचं घडलं का? चूक नाही अक्षम गुन्हा केला तू. चिडकायची का? अगं आमच्या तोंडाला काळी बसलास तू. अक्षम्य अपराध केलास तू. असं काय घडलं या? म्हणून तुम्ही माझ्यावरती असे गंभीर आरोप करता? बाबा काय झालं? गेले तो बोल. मला सांग मोबाईलचा का कोण आहे? कोण आहे बोल ना. कुणाच फोटो आहे ती? माझी सत्य. लाज नाही वाटत माझे म्हणून सांगायला? तुझ्या सोबतचा कोण? अगं घरात दुसरी मुलगी लग्नाची आहे. तुझे असे रंगा पाहिले तर माझ्या मुलीला कोण मागणी घालणार? बाबा माझ्यावरती आरोप करू नका. आई अरे मी जो म्हणतो जो जोडणार असेल तोही तोडून टाकेल. काय तर काय, माझी पोरगी कुवारी राहील. हो बहिणा हो. सुमन पोरी हे काय केलीस तू? तर हाताचा पाळणा आणि डोळ्याचा दिवा करून तुला सांभाळलं पोरी. त्याचं फळ चांगलं दिलीस पोरी, चांगलं दिलीस. अगं खूप विश्वास होता तुझ्यावर. त्या विश्वासाला तळा देऊन माझ्या स्वप्नाच्या चिंध्या चिंध्या करून टाकलीस पोरी, चिंध्या चिंध्या करून टाकलीस. नाही बाबा नाही. बाबा मी तुमच्या विश्वासाला तडा दिला नाही हो. ते गंगेप्रमाणे पवित्र आहे हो बाबा. बाबा आम्ही कुठलाही पाप केलेलं नाहीये. बाबा माझ्यावर विश्वास ठेवा हो बाबा. काय विश्वास ठेवावं आणि कुणावर ठेवावं हेच कळत नाही. बाबा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा बाबा. बाबा तो मुलगा खूप चांगला आहे. बाबा त्याने तर मला कलंकित होण्यापासून वाचवलंय. नाहीतरी
मग मग बोलव त्या मुलाला आणि त्याच्या वडिलाला. हो हो आम्ही काय त्याची वैरी आहो का? बोलो ना बोलो ना. बाबा तेच तर मी नाही करू शकत हो बाबा. का नाही बोलवू शकत? सांग ना. सांग ना. याचाच अर्थ असा आहे की तुझं त्याच्यावरती प्रेम नाही, फक्त तू तुझ्या जवळची आग शांत करण्यासाठी त्याच्याकडे गेली होती. हे माझ्यावर हात करता मी बोलले तर माझा तोंड दिसते. काय तोंड लिहिलायचे सांग. माझी सुमन कदापि तसं करणार नाही. अरे मी कुठलाही पाप केलेलं नाहीये. मी पापी नाही बाबा. माझ्यावर हात लावू त्यांना. आधी मोठे हात लावायला. अगं आधी आपल्या जन्मदात्या आईला खाल्लास आणि आता बापाला खायला निघालीस का? आता लढून काय फायदा भासू. पण सुमन तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. पण आजही वेळ गेलेली नाही. तो विशंभरनाथ तुझ्याबरोबर लग्न करायला आजही तयार आहे. आजही. मी तर केव्हाच तन मन धनाने दयानंदला आपला पती मानलाय. तू हे म्हणतेस? अगं तुझ्यासारख्या समाजात काय नाव बोट ठेवतील हे माहित आहे का? नाही बोलते ना चुरू चुरू. आता बोल ना. अगं तुला आपली कोणी पत्नी काय, तुला कोणी आपली रखेल म्हणणार नाही. तुला माझ्या अब्रूची चिंता आहे. अरे विशंभरच्या पुष्ट अन्नावर जगणारा कुत्री आहे. तू मला राखेल म्हणतोस? अरे तू आणि तुझा प्रेम कुमार कुणाचा पतीच काय, कुणाचा दलाल बनण्यासुद्धा लायकीचं सुद्धा नाहीये. चल घेतो चल. तुझ्या नदीचा बोट घेतल्याशिवाय राहणार नाही. जातो पण एक लक्षात ठेव. तू माझ्या या कांशीला धाडलीस, या मुलीच्या कांशीला धाडलीस. या तुझ्या थापडेचा नाच एखाद्या चक्रीवादळासारखा माझ्या कानात घुंगवत आहे. घुंगवत. आणि हा चक्रीवादळ तुझ्या संसाराची राख रांगोळी करून टाकणार नाही तर गावच मोडून घेणार. जय जय जय. गेला तुझा बाप तुझी बोल पाहिजे सगळं का बोलायचं. माझ्या भावाच्या थोबाडीत मारलीस नाही. जास्त हात चालतात चांगली लक्षात ठेव. तू जर का विषयाशी लग्न केलंच नाही ना